नमस्कार. अंजली गाडगीळ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. हल्लीच्या युगात स्वयंपाकघरातील आपले खरे मदतनीस आहेत आपली सगळी किचन ॲप्लायन्सेस. म्हणून वेगवेगळे ॲप्लायन्सेस वापरून आपण काय काय करू शकतो, घरातील पुरुष मंडळी, सिनियर सिटीजन्स, वर्किंग वुमन या सगळ्यांसाठी मी ह्या अनेक किचन ॲप्लायन्सेसच्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज मी तुम्हाला इलेक्ट्रिक प्रेशर कुकरबद्दल माहिती सांगणार आहे आणि त्यात होणारे अनेक पदार्थाच्या रेसिपीज दाखवणार आहे. प्रेशर कुकरच्या अनेक कंपन्या बाजारात आहेत. इन्स्टंट पॉट, अगारो, ग्रीक रोबोकुक, वंडर शेफ, न्यूट्रीपॉट अशा असंख्य कंपन्या आहेत. साधारण 4 ते 6 माणसांसाठी हा 6 लिटरचा अगारो मला खूप युजफुल वाटतो. तुमच्या चॉईसनी तुम्ही कुठल्याही कंपनीचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर घेऊ शकता. ह्या अगारोच्या इन्स्टापॉटवरचे हे जे सगळे त्यांनी दिलेले मोड्स आहेत त्याची आपण इन्स्टापॉटवरच्या हे जे सगळे मोड दिले त्याची माहिती करून घेऊया. पहिला आहे पोल्ट्री मोड. हा साधारण मटण वगैरेसाठी आहे, पण आपण कडक उसळी भाज्या करू शकतो. मग आहे मीट स्ट्यू मोड, त्याच्यात मटण मांस स्ट्यू बनवू शकतो. मग आहे बीन चिली, ह्याच्यात आपण राजमा, छोले, मिक्स उसळी असं ह्या तिन्हीतही करू शकतो. त्यानंतर आहे सूप ब्रॉथ. ह्यामध्ये सूप बनवता येतं, टोमॅटो सूप, पालक सूप, गाजर, बीट आणि अनेक सूप. मग आहे राईस मोड, ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे भात आणि पुलाव. मल्टीग्रेनमध्ये आपण वेगवेगळी धान्य, मिलेट ह्यांच्या खिचड्या असं करू शकतो. त्यानंतर मल्टीग्रेनच्या खाली दिला आहे पॉरिज मोड, ज्याच्यात गोड खिरी, दलियाची खीर, रव्याची खीर अशा वेगवेगळ्या खिरी किंवा खिचडी असंही बनवू शकतो. सर्वात महत्त्वाचा आणि उपयोगी आहे म्हणजे हा प्रेशर कुक मोड, ज्याच्यावर आपण स्वयंपाकातल्या अनेक गोष्टी करतो. प्रेशर कुकच्या खाली आहे स्लो कुक, जे आपल्याला अगदी हळू शिजवायचं असतं त्यासाठी हा मोड आहे. मग आहे सॉते मोड, ह्याच्यावर परतणं, उपमा करणं, गाजर हलवा करणं, नंतर वेगवेगळ्या भाज्या परतणं, फोडण्या करणं हे करू शकतो. मग आहे स्टीम मोड, ह्याच्यावर आपण वाफवू शकतो, इडली, ढोकळा, मोदक, मुठिया असं सगळं. एग मोडमध्ये आपण अंडी उकडू शकतो, भाज्या उकडू शकतो. केक मोडमध्ये स्टीम केक होतो, पण चॉकलेट केक, स्पॉन्ज केक उत्तम होऊ शकतो. योगर्ट मोड वर आपण छानसं दही लावून त्याच्यात दही सेट करू शकतो. तर असे हे सगळे मोड इथे दिलेले आहेत. आपापल्या कुकरप्रमाणे त्यांच्या जागा वेगळ्या असू शकतात, पण साधारण असे हे मोड असतात. त्याच्यानंतर आहे एक जे आहे ते हीट कमी जास्त करण्याचं आहे. मायनस म्हणजे कमी करायचं टायमिंग आणि प्लस म्हणजे जास्त करायचं. स्टरलाइज मोडवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाळांच्या काचेच्या बाटल्या उकळू शकतो. त्यानंतर जो आहे तो आहे प्रेशर लेव्हल मोड. त्याच्या खाली स्टार्ट मोड आहे चालू करण्यासाठी, कीप वॉर्म अन्न गरम ठेवण्यासाठी, कॅन्सल करण्यासाठी. प्रेशर लेव्हल म्हणजे लो प्रेशर म्हणजे वांग्याची भाजी, बटाटा वांग्याची भाजी, मूग डाळ असं कमी हीटला शिजवण्याच्या भाज्या लोसाठी. नॉर्मल म्हणजे डाळ, भात, खिचडी आणि हाय म्हणजे कडक पदार्थ, राजमा, छोले वगैरे उसळींसाठी. त्याच्या पुढे आहे डिले. हाही एक अतिशय महत्त्वाचा मोड आहे. डिले मोडवर आपण जाऊन बाहेर जायचं असेल तर 6 तासांनी ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिक कुकर स्टार्ट होतो आणि आपण येईपर्यंत गरम गरम जेवण तयार करतो. त्यानंतर ते डायरेक्टली कीप वॉर्मवर जातं. तर असे सगळे हे मोड इथे दिलेले. हे जे ह्याचं झाकण आहे हे बघा, हे इथे असं लॉक झालेलं आहे. हे तुम्ही असं फिरवून वर उचललं की ते निघतं. इथे त्याला डायरेक्शन्स दिलेले आहेत. हे जे आहे ही आपल्या कुकरची जशी शिट्टी आहे तशी शिट्टी असते. प्रेशर कुक मोडवर ठेवताना ही शिट्टी ह्याच बाजूला करायची आणि ह्या बाजूला फिरवली की त्याचं व्हेंटिंग होतं, म्हणजे आतलं प्रेशर रिलीज होतं आणि आपण कुकर उघडू शकतो.
ह्या कुकरला आणखी एक त्यांनी छान सोय दिली आहे, म्हणजे हा मागे एक प्लास्टिकचा ग्लास दिला आहे. हा प्लास्टिकचा ग्लास जो आहे हा ओढून बाहेर निघतो आणि नुसता दाबून ह्या पट्टीत बसतो. आतून जसं कुकरमधनं थोडंसं काय पाणी वाफेचं किंवा बाहेर येतं ते ह्याच्यात जमा होतं. इथे आपण हा प्लग करू शकतो. हा असा स्टँड मिळाला आहे. हा मेजरिंग कप मिळाला आहे. हे 2 स्पून मिळाले आणि हे मोमो किंवा मोदक किंवा असं उकडण्यासाठीचं स्टीम करण्यासाठीचं एक पॉट मिळाले आणि दुसरं हे एक ग्रिपर आहे. आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज करण्यासाठी असं एक स्टीलचं मोठं छान भांडं आहे. त्याला आत मार्किंग केलेलं आहे, मॅक्झिमम किती ml वगैरे. अगारोच्या इन्स्टापॉटमध्ये मी आज तुम्हाला इडली आणि सांबार एकत्र कसं करायचं ते दाखवणार आहे. सांबारासाठी मी 1 वाटी भरून डाळ 2 तास भिजत घातली आहे. आपल्याला आवडीच्या सगळ्या भाज्या या बारीक चिरून घेतल्या आहेत. कांदा टोमॅटो घेतला आहे, सांबार मसाला घेतला आहे, चिंचेचा कोळ घेतला आहे, मीठ आहे, तेल आहे, मिसळणाचा डबा आहे फोडणीसाठी आणि इडलीचं पीठ आहे. आता मी आधी फोडणी करणार आहे, त्यामुळे मी सॉते मोड ऑन केला. सॉते मोड ऑन केल्यावर तिथं ऑटोमॅटिक 30 फ्लॅश होतं, ते आपण कमी करून 5 मिनटं करायचं आहे. तेवढ्या वेळात आपली फोडणी छान होते. तेल टाकलं आहे आता मी. तेल तापल्यावर मोहरी, हळद, हिंग, सांबार मसाला टाकला. सॉते मोडवर मी कांदा टोमॅटो परतून सगळ्या भाज्या घातल्या आहेत. आता मी प्रेशर कुक मोडला जाणार आहे. आता मी आपली सगळी जी भिजवलेली डाळ आहे ती पण टाकून घेणार आहे आणि 2-3 वाट्या पाणी घालणार आहे. प्रेशर कुक मोडला गेली आहे. आता मी हे बघा, हे प्लस करून साधारण एक 30 मिनटाचं लावलं आहे. आत सगळ्या डाळ आणि भाज्या असं सगळं मी व्यवस्थित घातलं आहे. आता ह्याच्यात मी पाणी घालून घेते. त्यातच घालते आहे. मीठ पण त्यातच घालते आहे. साधारण आपल्याला सांबार जेवढं पातळ लागतं नंतर करू शकतो तेवढं मी पाणी घालून घेतलं आहे. आपल्याला जो स्टँड दिलेला आहे तो मी त्या सांबारात मध्ये ठेवला आहे आणि त्याच्यावर इडलीचं जे आपलं नेहमीचं असतं ते भरून असं ठेवलं आहे. आता मी त्याला झाकण लावणार आहे. 30 मिनटं मी ऑलरेडी सेट केलेली आहेत. झाकण बंद केल्यावर प्रेशर कुक स्टार्ट म्हणायचं. टाईम मी लावलेला आहे. आता ते आधी ह्याला जात आहे प्री हिटिंग मोडला आणि त्याच्यानंतर ते ऑन होईल. प्रेशर कुक मोडला ठेवतो तेव्हा हा व्हेंट कायम बंद ठेवायचा. हा जर इकडे व्हेंट केला तर सगळी वाफ बाहेर निघून जाते. पूर्ण त्याचा टाईम झाल्यावर ते कीप वॉर्मला जातं. पण आता सांबार काही आत्ता आम्हाला लगेच हवं आहे म्हणून तो कीप वॉर्म मोड मी कॅन्सल केला आहे. आता एक 5-7 मिनटांनी ते उघडणार आहे. वेळ झाल्यावर 5-7 मिनटांनी कीप वॉर्म नको होतं म्हणून कॅन्सल केलं आणि झाकण उघडल्यावर असं छान सांबाराचा घमघमाट सुटला आहे. इडलीचा स्टँड आधी बाहेर काढून ठेवला आहे. हे बघा, इडल्याही सुंदर फुलल्या आहेत. इडली आणि सांबार दोन्हीही खाण्यासाठी अगदी तयार आहे. इन्स्टापॉट मास्तरणीची ही झटपट होणारी इडली सांबार रेसिपी नक्की करून बघा. पुढच्या रेसिपीसाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर.